अंगुलिमाल सूत्र. आणि काय म्हणतो बनते भगवान, मला लोकांनी भिक्षा तर दिली नाही, परंतु मला लोकांनी मात्र काठ्या, विटा, दगड याचाच मला उपहार दिला. बनते भगवान, मी काय करू? भगवान बुद्ध काय म्हणतील दुसरं, हे सर्व सहन कर, हे सर्व तुला सहन करावं लागेल. आणि त्या अंगुलिमालांचे सर्व सहन केलं आणि काही कालावधीनंतर तो अरहंत झाला. आणि ज्यावेळेस अरहंत झाल्याची प्रसन्न बातमी लोकांपर्यंत पोहोचली तर लोक आणखी खुश झाले, प्रसन्न झाले. आता तो अरहंत झालेला होता आणि अरहंत म्हटल्यानंतर अरहंताला दिलेलं दान कधीही लाभतं, त्याचं पुण्य महान मिळतं. आणि आता अगोदर तो अंगुलिमाल भिक्षाचारिकाला गेला होता आणि दगड, माती, काठ्या, कुऱ्हाडी खाऊन परत आला होता. परंतु आता अरहंत एक भिक्षाचारिकेला गेला होता. अरहंत भिक्षाचारिकेला गेला होता तर या प्रसंगी त्याला एके ठिकाणी घरामध्ये किंचाळण्याचा आवाज आला, आरडाओरडा करण्याचा आवाज आला. नेमका आवाज कशाचा आहे हा तो जाणून घ्यायचा प्रयत्न करू लागला, परंतु सांगायला कोणी तयार नाही. मग त्याला असं समजलं की या स्त्रीला गर्भ प्रसूतीच्या वेदना होत आहेत आणि या प्रसंगी आपण काय करायला पाहिजे, भिक्षूंचं कर्तव्य या प्रसंगी काय असलं पाहिजे. यासाठी तो धावत पळत परत भगवान बुद्धाकडे जातो आणि भगवान बुद्धाला म्हणतो की बनते भगवान, मी एका निवासस्थानी भिक्षाचारिकेसाठी गेलो असता त्या ठिकाणी खूप किंचाळण्याचा एका स्त्रीचा मला आवाज येत होता. कदाचित तिच्या त्या गर्भ प्रसूतीच्या वेदना असतील. अशा प्रसंगी भिक्षूंनी काय करायला पाहिजे, अशा प्रसंगी भिक्षूंनी काय सेवा दिली पाहिजे. भगवान बुद्ध काय म्हणतात, अंगुलिमाला, अशा प्रसंगी मी तुला एक सूत्र सांगतो, ते सूत्र त्या घरी जाऊन तू म्हण, ते सूत्र त्या घरी जाऊन तू वद, संगायन कर, पारायण कर. आणि त्या सूत्राचं नाव काय आहे, अंगुलिमाल सूत्र. काय म्हणतात भगवान बुद्ध, यतोहम भगिनी अरियाय जातिया जातो नाभिजानामि संचीच पानं जीविताओर भेता तेन सच्चेन सोत्ति ते सोत्ति होतुगा पसाती. काय अर्थ या गाथेचा, यतोहम भगिनी अरियाय जातिया जातो, जेव्हापासून मी या आर्य जातीमध्ये, भिक्षू जातीमध्ये चिवरदारी झालो आहे तेव्हापासून मी एकाही प्राण्याची हिंसा केली नाही. चिवर घालायच्या अगोदर मी हिंसा केली असेल. मी जेव्हापासून या आर्य जातीमध्ये जन्म घेतला तेव्हापासून मी कोणत्याही प्राण्याची हिंसा केली नाही. यतोहम भगिनी अरियाय जातिया जातो नाभिजानामि संचीच पानं, तेव्हापासून मी कोणत्याही प्राण्याची हिंसा केल्याचं जाणत नाही. जीविता ओरोपेता तेन सच्चेन सोत्तिते होतो सोत्ति कपसाती. मी जेव्हापासून या आर्य जातीमध्ये जन्म घेतला तेव्हापासून मी कोणत्याही प्राण्याची हिंसा केली नाही. या पुण्यबलाने, या माझ्या संकल्प, निर्धार, अधिष्ठान, स्ट्रॉंग डिटर्मिनेशनने तुझ्या गर्भाची प्रसूती सुखाची